अवजड वाहनातून होणारी ओव्हरलोडिंग वाहतूक थांबवून अपघात टाळावे यासाठी ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीमभाई सय्यद यांनी पुढाकार घेतला आहे। वैजापूर समृद्धी हायवेवर गेल्या काही दिवसात झालेल्या अपघातांमध्ये 17 लोकांचा बळी गेलाय। यातील अनेक अपघात हे ओव्हरलोडिंगमुळे झाल्याचं समोर आलं आहे। अशात परिवहन विभाग आर्थिक हितसंबंधातून ओव्हरलोडिंगला प्रोत्साहन देत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे ओव्हरलोडिंग वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई देखील होत नाही। याबाबत आता शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेनं पुढाकार घेत माजी मंत्री व शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीमभाई सय्यद, शिवसेनेचे संपर्क प्रमुख देवानंद बिरारी यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जालना प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांना निवेदन देण्यात आलं। पुढील काही दिवसात जर ओव्हरलोडिंग बंद झाली नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीमभाई सय्यद यांनी दिला आहे। आज छत्रपती संभाजीनगर आरटीओ प्रादेशिक परिवहन अधिकारी निवेदन देण्यात आला। शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने जे नाशिक ते जालना गाड्या चालतात, नाशिकहून स्क्रॅप आणतात आणि जालन्यावरून नाशिकला सळ्या भरून येतात स्टील, मग त्या गाड्या जे याच्या आधी ओव्हरलोड चालायचे आणि त्या क्षमतापेक्षा जास्त ओव्हरलोड भरायचे गाडीवाल्याला, कोणाला काही शिस्त नव्हती। आपल्याकडं शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या युनियनमध्ये आपले 250 सभासद आपल्यासाठी ते आपल्या युनियनमध्ये त्यांनी सहभागी घेतलेला आहे आणि ते आपल्या युनियनला जॉईन झाले। तेव्हापासून आपण एक निर्णय घेतला सर्वांना, ओव्हरलोड गाडीवाला का भरतो त्याचं कारण गाडीवाल्याला त्याचा जो भाडा आहे तो भाडा व्यापारी देत नाही। मग आम्ही त्याचा एक विचार केला आणि व्यापारीसाठी पण आम्ही एक लेटर बनवलं आपल्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने, तर या गाडीवाल्यांना तेवढा भाडा भेटला पाहिजे, त्यांचा जेवढा भाडा आहे आजच्या ज्या रेटच्या हिशोबाने त्यांना तेवढा भाडा भेटला पाहिजे आणि जे अंडरलोड गाडी आहे ज्या RTO प्रमाणे जे राहील त्या RTO प्रमाणे त्या गाड्या सगळे नाशिक ते जालना चालतील आणि ज्या गाडीवाल्यांनी किंवा कोणीही त्याचे काय त्यांचे हप्ते चालतात काय चालतात त्यांनी कधी चुकून बी कोणाला दिला असेल तर आम्ही शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने आज प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना एक त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। तर जर कधी आम्हाला असं समजलं तर आम्ही त्याच्यावरती मग आम्ही शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने संभाजी नगर आपल्या जे छत्रपती संभाजी प्रादेशिक परिवहन अधिकारीचं जे कार्यालय तिथं आम्ही धरणे आंदोलन करू एवढा त्यांना सांगितलेलं। आमचे माल वाहतूकदार अतिशय अडचणीत आलेले होते, त्यामुळं नाशिक ते जालना जाणारी ही जी वाहतूक होती या वाहतूकदारांना छळामुळे जास्त लोड भरून जावा लागत होता, त्यामुळे प्रचंड असे अपघात होत होते आणि नुकसानही होत होतं गाड्यांचं। त्यामुळं संघटनेने सर्वांना एकत्र करून आज जवळजवळ 250 सभासद यांनी एक ठाम निर्णय घेतला की आपण शासनाच्या नियमानुसारच आपण गाडीमध्ये लोड भरायचा आणि त्या पद्धतीने आपण सुरुवात केलेली आहे। हा लोड भरल्यामुळे एक फायदा असा झालेला आहे की जिथं 250 गाड्या लागत होत्या तिथे आता 400 गाड्यांना रोजगाराची संधी या ठिकाणी त्यामुळे उपलब्ध होणार आहे आणि त्याचप्रमाणे गाड्यांचं नुकसान कमी होईल, वाहतुकीलाही त्रास होणार नाही। अशा पद्धतीचा एक चांगला आदर्श निर्णय असा आज बैठकीमध्ये झाला आणि त्या पद्धतीचं निवेदन आज छत्रपती संभाजीनगर RTO साहेबांना आज आपण या ठिकाणी देण्यात आलं। ही अतिशय आनंदाची बाब या वाहतूकदारांच्या बाबतीत आज झालेली आहे। ओव्हरलोडमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असं आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश उपाध्ये यांच्यासह मुदस्सीर शेख, राजू गांगुर्डे यांनी मागणी केली आहे। आज हम जालना जालना जिला ट्रांसपोर्ट एसोसिएशन की तरफ से संभाजीनगर RTO ऑफिस में नासिक से शिवसेना अध्यक्ष वाहतूक के अध्यक्ष अजीम भाई सैयद, जालना से मैं सुरेश उपाध्याय, मुदस्सिर भाई और जालना से हम लोग जालना से आए। इसके कारण ये है कि जो अति ओवरलोड भरने की वजह से जो एक्सीडेंट हो रहे हैं वो नहीं होना चाहिए। उस हिसाब से हम RC के हिसाब से RTO साहब को रिक्वेस्ट कर रहे हैं कि RC के हिसाब से ट्रांसपोर्टेशन वाहतूक
किया जाना चाहिए, उस पर आपका ध्यान रहना चाहिए, तो उसके अंदर एक्सीडेंट का प्रमाण ख़त्म ही हो जाएगा, बंद नहीं होगा, ख़त्म ही हो जाएगा एकदम। ये हमारे आरटीओ साहब से हमने निवेदन लेके उनसे रिक्वेस्ट की। बोला सर, सर्वच गाडीवाल्यांनी जर ठरवलं तर खूप गाड्या अंडरलोड चालवायच्या तर त्याच्यात सर्व गाडीवाल्यांना माल भेटेल आणि प्रत्येकाला चांगले भाडे भेटतील आणि प्रत्येकाचा त्याच्यात फायदा होईल. त्यांचे गाडींचे मेंटेनन्स खूप वाचणार आहे. आणि आमचे शेलार बंधू सारखे जे मित्र एकदम खूप जुने मोटर मालक, त्यांचा 21 वर्षाचा मुलगा 29 टन 6 टायरमध्ये गाडीवर माल असताना जो ॲक्सिडेंट झाला ते जागेवर जर एक्सपायर झाले, ते खूप दुःख झालं आहे आम्हाला. त्याच्यामुळं आम्ही प्रत्येकाने ठरवलं आहे की गाडी ही अंडरलोडच चालायची, त्याच्यात प्रत्येकाचा फायदा राहील, ॲक्सिडेंट होणार नहीं, कोणाचा जीव जाणार नहीं, सर्वांचा याच्यात फायदा राहील. औरंगाबाद संभाजीनगर में हमारे शिवसेना अध्यक्ष सैयद अजीम भाई ने आज एक निवेदन दिया आरटीओ को कि हमारे जो गाड़ियाँ हैं जालना और नासिक के, वो सब अंडरलोड चलेंगे. और उसमें हमारा ये फ़ायदा है कि हमारे जो गाड़ियाँ हैं, जहाँ एक गाड़ी में माल जाता था, आज हमारे पास 2 गाड़ियों में माल जा रहा. और जहाँ हमारे को पार्टी है तो आज है तो भाड़ा हमारे को हर चीज़ बढ़ के मिल रही. और उसमें हमारा ये फ़ायदा है कि हमारे गाड़ियों के नुकसान नहीं हो रहे. और हमारे पास जहाँ 200 गाड़ियाँ जाने के बाद 400 गाड़ियाँ लग रही हैं. और इसमें तो सब गाड़ी वालों का फ़ायदा है, अंडरलोड में हर गाड़ी वाले का फ़ायदा है. तो बहुत अच्छा काम हो रहा है शिवसेना की तरफ से. और ये पूरे महाराष्ट्र में होना चाहिए, या जालना नासिक औरंगाबाद में नहीं, पूरे महाराष्ट्र में होना चाहिए. यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजीमभाई सय्यद यांनी ट्रक चालकांना रस्त्यावरून वाहतूक करताना येणाऱ्या समस्यांबाबत देखील परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मुदस्सीर शेख, राजू गांगुर्डे, अझहर शेख, अशफाक शेख, गीते मामा, अनित शेख, युसुफ शेख, सोनू मामू, वाहतूक सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शंकर कौदारे आदी उपस्थित होते. सिकंदर पठाण, दिशा न्यूज, जालना.